आताची सर्वात मोठी बातमी. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केला पलटवार. नेमकं काय घडलं? ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडणार, ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू असणार, असा पक्ष एकसंध असल्याचा राऊतांनी दावा केला आहे. ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीला काही जण गैरहजर राहिले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना पुन्हा फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली. शिवसेना युबीटीचे काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. या पक्षाचे काही खासदार हे दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना भेटले आहेत. हे खासदार लवकरच नवा गट स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. हे खासदार लोकसभा अध्यक्षांना एक पत्र देण्याची तयारी करत आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मात्र या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. मात्र राऊत अचानक दिल्लीला गेले आहेत. काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत पक्षाने भक्कम एकजूट दाखवून देत पक्षफुटीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. या बैठकीत पक्षाचे 4 खासदार प्रत्यक्ष तर 5 खासदार ऑनलाईन उपस्थित होते. विरोधकांच्या अफवांना बळी न पडता कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ऑपरेशन लांडगा असं करू असा घणाघाती टोला एकनाथ शिंदेंना लगावला. मात्र काही खासदार पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा असून काही खासदार शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात एकही खासदार गैरहजर राहिला नव्हता. ग्रामीण महाराष्ट्रातील काही खासदार तसेच उत्तर मुंबईतील एक खासदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या नाराज खासदारांपैकी काही जण स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत आहे असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून नक्की सांगा. आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार का? याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून नक्की सांगा. तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.